मोदी कुठेही मुख्यमंत्री करू शकतात, जम्मू काश्मीरलाही करू शकतात, त्यांना मुख्य लडाखलाही करू शकतात. पण स्वतः आपल्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनाच मराठीविषयी आस्था आणि प्रेम नाही. 4 दिवसापूर्वी वसई महानगरपालिकेच्या भाजपच्या प्रचाराला ते गेले आणि मला धक्का बसला त्यांचं भाषण ऐकून. त्यांनी हिंदीमध्ये भाषण केलं. वसई विरारची भाषा हिंदी कधी झाली? वसई विरार हा मराठी मुलूक आहे, बाकी बाहेरचे लोक असतील तिकडे. पण महाराष्ट्राचा मुख्यमंत्री जाऊन हिंदीत भाषण करतो आणि सांगतो वसई विरारची भाषा हिंदी आहे. प्रत्येक ठिकाणी त्यांचं हे हिंदी अप्रत्यक्षपणे लादण्याचा प्रयत्न सुरू आहे. वसई विरारची भाषा चिमाजी आप्पाचं वसई विरार आहे हो. निदान त्या पेशव्यांचा तरी मान राखायचा फडणवीसांनी. चिमाजी आप्पाचा प्रभाव असलेलं ते वसई विरार आहे, चिमाजी आप्पाचं. तिथे तुम्ही हिंदीत भाषणं करता, जाऊन नवी मुंबई हिंदी सक्ती करता. अशा पद्धतीनंच मुंबई महाराष्ट्राच्या बाहेर काढण्याचं यांचं कारस्थान ते यशस्वी करताय. म्हणजे जसं काल अण्णा मलाही म्हणाला, काय म्हणाला की बॉम्बे म्हणतो एकतर तो. भाजपचा अजून एक आमदार काय तामिळ सेल्वन, तो त्या अण्णामलईची री ओढतो आणि बॉम्बे म्हणतो. आमच्या तोंडात बॉम्बे बसला रे. तुझ्या तोंडात बॉम्बे बसलाय, मग तू जा ना चेन्नईला. इथे कशाला आहेस? कोण आहेस तू? तुम्ही महाराष्ट्रातून निवडून येत आहे. अण्णामलाई महाराष्ट्रात प्रचाराला आला, त्याला रोखण्याचा प्रश्न नाही आहे. पण तुम्ही महाराष्ट्रात येऊन आमच्या मराठी बांधवांच्या भावनांशी खेळताय आणि राज्याचे मुख्यमंत्री त्याची री ओढतात. भाजपचा आमदार तामिळ सेल्वन त्याची री ओढतात. हे चुकीचं आहे. निषेध केला का एका तरी भाजपच्या माणसानं? नाही. कोण आहे हा अण्णामलाई? त्याला त्याच्या चेन्नईमध्ये कोणी विचारत नाही, त्याला त्याच्या तामिळनाडूमध्ये कोणी विचारत नाही. आणि इथे येऊन तो मराठी माणसाला आव्हान देतो, मी तुम्हाला घाबरत नाही, तू आम्हाला घाबर, असं मी बोललो नाही. ही